शहर विकास विभाग के खिलाफ ठाणे महानगर पालिका के सामने कांग्रेस पदाधिकारियों ने जोरदार आंदोलन किया। इस आंदोलन में राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक जितेंद्र आव्हाड भी शामिल हुए। आंदोलन में आव्हाड ने पत्रकारों से वार्तालाप कर चुनाव विभाग पर गंभीर आरोप लगाए। काम करत नाहीत, हे बिल्डर्सची काम करतात। शहराच्या नियोजनात 12 वाजवून टाकले। 12 तो मोनो रेल, मेट्रो रेल, हा रेल, तो रेल, रस्ते केले छोटे। गाड्या कमी होत नाही ना। कुठलंही तुम्ही रेल्वे आणला तर गाड्या कमी नाही झाल्या, तुम्ही रस्त्याची रुंदीच कमी करून टाकली तर रस्त्यावरनं जाणाऱ्या गाड्या जाणार कशा? त्या काय गाड्या काय रेल्वेत टाकणार नाहीत ना। त्यामुळे नियोजन शून्य ठाणे करण्यात हे सत्ताधारी पक्षाला प्रचंड यश आलंय। प्रभाग रचना म्हणजे सत्ताधारी पक्षाचा खेळ आहे। खेळ वॉर्ड कापण्यात, आपल्या सोयीप्रमाणे वॉर्ड कापण्यात इथल्या सत्ताधारी पक्षाला आयुक्त महोदयांच्या मदतीने यश आलेलं आहे। मी हे इलेक्शन कमिशनला 4 महिने अगोदर कळवलेलं की प्रभाग रचनेमध्ये इलेक्शन कमिशननी स्वतः लक्ष घालावं, पारदर्शकता असावी। तशी पारदर्शकता काही दिसत नाही। पाहिजे तसे यांनी 2017 सालचं आम्ही हलवणार नाही असं ADTP सांगत होते। सगळं हलवून टाकलं। जे हलवायचं म्हणजे जे काही त्यांना गरजेचं वाटत होतं आणि अडचणीचं वाटत होतं ते सगळं हलवलं। आणि हे सगळं काम शहर विकास करत असतं। त्यामुळे काँग्रेसने जे आंदोलन केलं आहे शहर विकास विभागाच्या विरोधात, मला वाटतं ते योग्य आहे। इथे कन्स्ट्रक्शन TDR नावाचा एक मोठा घोटाळा आहे आणि त्याच्यात काही जणांची मोनोपॉली आहे। या घोटाळ्यामध्ये पण मोनोपॉली असते। तेव्हा कन्स्ट्रक्शन TDR न बांधलेले रस्ते दाखवून कसे TDR उचललेत, ते TDR लोड कसे केलेत, याची सर्वंकष चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी अशी आमची मागणी असणार। नवीन प्रभाग विधानसभेत देखील हा मुद्दा संजय केळकरांनी उचललेला। मला वाईट या गोष्टीचं वाटतं की संजय केळकर सत्ताधारी पक्षाचे एवढे सिनियर आमदार आहेत, ते वारंवार ठाण्यातल्या घोटाळ्यांबद्दल बोलत असतात पण त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही। प्रामाणिक माणूस आहे, त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल कुठेही मी संशय व्यक्त करत नाही, पण ते सत्तेत असलेल्या पक्षाला, खास करून ते सत्तेत आणि दादागिरी करत असलेल्या पक्षाला विधानसभेत जाब विचारतात। माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आमच्यावर विश्वास ठेवा। अरे तुमचाच संजय केळकर, तुमचाच माणूस ना, तोच आरोप करतोय की हे प्रचंड मोठं भ्रष्टाचाराचं दालन आहे। नवीन प्रभाग रचना जी आहे ती कुणाच्या सोयीनुसार बनवलेली आहे? हे सरकारी खेळ आहे सगळं। प्रभाग रचना ही इथल्या काही जणांची सोय करण्यासाठी करण्यात आलेली